बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। ठाणे महानगरपालिकेच्या सन 2025 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता आज राम गणेश गडकरी रंगायत नेते, प्रशासक तथा महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली। त्यात अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी 5 जागा, अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी 2 जागा, नागरिकांचा मागासवर्ग महिला 18 जागा आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गातील 41 जागांची सोडत काढण्यात आले। प्रशासक तथा महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जीजी गोदेपुरे, उपायुक्त उमेश बिरारी, सहाय्यक आयुक्त बाळू पिचड यांच्या उपस्थितीत महापालिका शाळेमधील विद्यार्थिनींच्या हस्ते ही आरक्षण सोडत काढण्यात आली। संपूर्ण सोडत प्रक्रियेचे नेटके संचालन उपायुक्त उमेश बिरारी यांनी केले होते। ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक 7 मधील 8वी येथे शिकणाऱ्या पिहू गौड आणि अंशिका प्रजापती या विद्यार्थिनीच्या हस्ते सोडत काढण्यात आले। ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या 18,41,488 इतकी आहे। त्यामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या 1,26,003 तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या 42,798 इतकी आहे। राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे महापालिकेचे एकूण 131 पैकी अनुसूचित जातींसाठी 9 जागा, अनुसूचित जमातींसाठी 3 जागा, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 35 जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 84 जागा आहेत। एकूण 131 जागांपैकी महिलांसाठी 66 जागा आरक्षित आहेत। त्यापैकी अनुसूचित जातींच्या 5, अनुसूचित जमातींच्या 2 आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील 18 जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गातील 41 जागा महिलांसाठी राखीव आहेत। ठाणे महापालिकेत एकूण 33 प्रभाग असून त्यापैकी 32 प्रभाग हे 4 सदस्य असून 1 प्रभाग 3 सदस्यांचा आहे। या 33 प्रभागातून ठाणे महापालिकेत एकूण 131 सदस्य निवडले जाणार आहेत। त्याचे अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आले। देश सुरक्षित हातात आहे असे म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या काळातच देशात पुलवामा, पहलगाम आणि आता दिल्लीत दहशतवादी हल्ले झालेत। हे केंद्र सरकारचे अपयश आहे असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेनुसार तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मूक निदर्शने करण्यात आली। यावेळी स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना आदरांजली देखील अर्पण करण्यात आले। काल सायंकाळी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन समोर एका कारमध्ये दहशतवाद्यांनी स्फोट घडविला। या स्फोटात अधिकृतरित्या 9 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून 22 जण जखमी झालेत। या घटनेच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून निदर्शने केली। दहशतवाद्यांचा बीमोड केलाच पाहिजे, राजधानीवरील हल्ला सहन करणार नाही, हल्ल्याला जबाबदार कोण अशा आशयाचे फलक आंदोलकांनी हातात घेतले होते। यावेळी महिला अध्यक्ष सुजाताई घाग यांनी केंद्रातील मोदी सरकार हे सर्वच पातळीवर अपयशी ठरले, त्यामुळे निवडणुकांच्या काळात स्फोट होत आहेत, म्हणूनच या सरकारने राजीनामे द्यायला हवेत असे सांगितले। प्रदेश प्रवक्ता रचना वैद्य म्हणाल्या, एकीकडे देशावर दहशतवादी हल्ले होत असताना आपले पंतप्रधान भूतानच्या राजाचा वाढदिवस साजरा करायला जात आहेत। पुलवामाच्या वेळीही डिस्कव्हरी चॅनलचे शूटिंग करत होते। काँग्रेसच्या सत्ता काळात स्फोट व्हायचे, पण भाजपच्या काळात फक्त निवडणुका आल्यावरच स्फोट होतात। याचाच अर्थ हे सरकार निवडणूकजीवी असून हे निवडणूकजीवी सरकार भारतीय जनतेचे जीव घेत आहेत। अपयशी ठरलेल्या या केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट आणि दुबार मतदारांची नोंद झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली। ठाणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित व विधी विभागाचे शहराध्यक्ष स्वप्नील महेंद्रकर यांच्या पुढाकाराने निवडणूक आयोगाची डोळ्याला पट्टी या शीर्षकाखाली व्यंगचित्रात्मक फलक मोहीम राबवण्यात आली। नितीन चौक परिसरात लावण्यात आलेल्या फलकावर एका व्यक्तीच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधण्यात आली असून
त्या व्यक्तीला निवडणूक आयोग असे संबोधण्यात आले। त्या व्यक्तीने लक्ष्य फलकावर बनावट मतदार आणि दुबार मतदार असे शब्द लिहून त्यावर बाण मारलेले दिसतात। विशेष म्हणजे त्या व्यक्तीच्या डोळ्यावर सत्ताधाऱ्यांची पट्टी बांधलेली दाखवून आयोग सत्ताधाऱ्यांच्या हितासाठी काम करत असल्याचा स्पष्ट संदेश या व्यंग्यचित्रातून दाखवला आहे। या फलकाच्या माध्यमातून मनसेने निवडणूक आयोगाच्या निष्क्रियतेवर व उदासीनतेवर तीव्र प्रहार केला आहे। दरवर्षी मतदार यादी अद्ययावत केली जाते, तरीसुद्धा हजारो मृत, दुबार, स्थलांतरित किंवा बनावट मतदारांची नावे कायम राहतात। या प्रकारामुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत, असे स्वप्नील महेंद्रकर यांनी सांगितले। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाण्याच्या ढोकाळी येथील हायलँड पार्क रोड वर असलेले 50 वर्ष जुने कुलदैवतांचे मंदिर मूर्तीसह गायब झाल्याची तक्रार पोलीस नोंदवून घेत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी आमदार केळकर यांच्याकडे केले। याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची सूचना केल्याची माहिती केळकर यांनी दिली। भाजपच्या कोपड येथील कार्यालयात आयोजित जनसेवकांचा जनसंवाद या कार्यक्रमात ढोकाळी येथील ग्रामस्थांनी आमदार केळकर यांची भेट घेत निवेदन दिले। नवरात्रीनिमित्त 20 सप्टेंबर रोजी मंदिराची स्वच्छता करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना देवीच्या मूर्ती, चांदीचे सामान आणि मंदिरही गायब झाल्याचे आढळून आले, तर जवळील विहीरही बुजवण्यात आल्याचे दिसून आले। पोलिसांना याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली नसल्याची माहिती ग्रामस्थांनी केळकर यांच्याकडे केले। आमदार केळकर यांचा जनसेवकांचा जनसंवाद हा कार्यक्रम ठाणे शहर पुरता मर्यादित न राहता मुंबईपासून बदलापूर, रायगड, रत्नागिरी आदी जिल्ह्यातून नागरिक आपल्या तक्रारी घेऊन येतात। आमदार केळकर यांना सुद्धा स्वतःहून भेटतात। सोमवारी या जनसंवाद कार्यक्रमात आमदार केळकर यांच्याकडे अनेक विविध अशा तक्रारी प्राप्त झाल्यात। त्यात विकासकांनी घरासाठी केलेली फसवणूक, शैक्षणिक विभाग, ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक फसवणूक, नोकरी अशा अनेक विषयासंदर्भात निवेदनं प्राप्त झाली होती। गायमुख घाटाचे पुनर्पुष्टीकरण, घोडबंदर सेवा रस्ता जोडणी, अमृत जलवाहिनी टाकणे आणि महावितरणाच्या वाहिन्यांचे स्थलांतरण ही सर्व कामे पूर्ण होऊन नवीन वर्षात जानेवारी 2026 मध्ये घोडबंदर रस्ता पूर्णपणे वाहतूक कोंडीमुक्त होईल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, MMRDAचे सह महानगर आयुक्त आस्तिक कुमार पांडे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त पंकज सिरसाट, नगर अभियंता प्रशांत सोनाग्र यांच्यासह महापालिका, MMRDA, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, म्हाडा आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते। जस्टिस फॉर घोडबंदर रोड यांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते। घोडबंदर रोडवरील विविध समस्यांबाबत जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी या बैठकीत सादरीकरण केले। त्याचा आढावा घेतल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी MMRDA, महापालिका, मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून रस्त्यावरील कामांच्या स्थितीची माहिती घेतली। गायमुख घाटातील ठाणे महापालिका हद्दीतील रस्त्यांच्या पुनर्पुष्टीकरणाचे काम
वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून केले जाणार आहे। त्याचवेळी जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी सुचवल्याप्रमाणे घोडबंदर रस्त्यावरील सर्व उड्डाणपुलावरील रस्त्यांची डागडुजी पुनर्पुष्टीकरण एकाच वेळी हाती घेऊन पूर्ण केले जावे असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत। त्याचबरोबर गायमुख घाटाच्या पुनर्पुष्टीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर घोडबंदर रस्ता ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी असे निर्देश परिवहन मंत्री सरनाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महापालिकेत दिलेत। अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका।